आहे ना, माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आहे फ्रायडे. गार्गीला आज क्लासला म्हणजे स्कूलसाठी सुट्टी आहे. तर आज आम्ही दोघींनी हेअर वॉश केलेले आहेत आणि आज गार्गीला जायचं आहे तिच्या एका फ्रेंडकडे खेळण्यासाठी. शेजारच्याच बिल्डिंगमध्ये राहते ती. 3:30 वाजता तिला जायचं आहे आणि तिचा आता लंच होणार आहे, म्हणजे मी तिला लंच देणार आहे आणि मग त्यानंतर आम्ही जाऊ. तर आज तिचा डान्स क्लास देखील आहे आणि आम्ही तिला त्यानंतर डान्स क्लासलाही घेऊन जाईल मी. डान्स क्लास असणार आहे 1 तासाचा आणि तिथेच एक अबुशगारा पार्क म्हणून आहे, तिथे मी वॉक करेल. तिथे संध्याकाळच्या वेळी खूप सारी मुलं खेळण्यासाठी येतात आणि खूप सारे जण वॉकसाठीही येतात, तर मीही जाते वॉकला. चला तर मग मी तुम्हाला आज तिथलं पार्क कसा आहे, चला तर भेटूया मग पार्कमध्ये. बाय. आणि आम्ही आता निघालेलो आहोत गार्गीच्या फ्रेंडकडे. मी तिला आता घेऊन चालली आहे आणि तिला मी सोडेल, त्या तिथे खेळतील आणि मग आम्ही जाऊ तिच्या डान्स क्लासला, तिला डान्स क्लासला सोडण्यासाठी. आता आपण लिफ्ट मध्ये आहे. आज संध्याकाळच्या जेवणामध्ये मी काळ्या वालाची भाजी बनवणार आहे, त्यामुळे मी काळे वाल काढून कुकरला शिजवून ठेवलेले आहेत. आता गार्गीला डान्स क्लासला सोडून मी चाललेली आहे अबुशगारा पार्ककडे. इथे लहान मुलांसाठी प्ले एरिया आहे. इथे पार्कमध्ये सुद्धा एक्सरसाइज करण्यासाठी ॲक्सेसरीज बनवलेले आहेत. तुम्ही पाहू शकता तिथे काही लोक एक्सरसाइज करत आहेत. हॅलो, तुम्ही पाहू शकता आता झालेली आहे संध्याकाळ. संध्याकाळचे जवळजवळ 6:30 वाजून गेलेले आहेत आणि मी 5:30ला आले होते. तर आता 1 तास झालेला आहे. गार्गीचा क्लासही संपला असेल आणि माझा वॉकही झालेला आहे. मी 5 राऊंड मारलेले आहेत पार्कला आणि आता मी गार्गीला घेऊन घरी जाईल. मी घरी जात असताना मला गार्गीची एक फ्रेंड भेटली होती आणि तिची आई, तीही माझी फ्रेंड आहे. तर ते दोघीजणी एकाच क्लासमध्ये आहेत, एकाच डिव्हिजनमध्ये आहेत, दिल्ली प्रायव्हेट स्कूलमध्ये. तर मग तिच्यासोबत मी थोड्याशा गप्पा मारल्या आणि त्यानंतर मी तिथनं निघाले.
हॅलो, मी गार्गीला क्लासवरून घेऊन आलेली आहे आणि माझा स्वयंपाकही झालेला आहे. जेवणामध्ये मी काय बनवलं मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. आणि मी जे काळ्या वालाची भाजी आज बनवली ती मी 3 प्रकारे बनवते. मला या आज बनवलेल्या प्रकारामध्ये खूप आवडते, फक्त लाल मिरची घालून आणि लसूण. तर मी हे काळे वाल गावाकडून येतानाच आणलेले होते. माझ्या सासूबाईंकडे आणि माझ्या आईकडे खूप सारे कडधान्य पिकतात आमच्या घरीही, आणि जर घरी अवेलेबल नसतील तर मी मार्केटमध्ये जाऊन घेऊन येते. शक्यतो मला गावाकडचे जे कडधान्य असतात ते खूप आवडतात आणि ते खूप टेस्टी देखील लागतात. त्यामुळे मी नेहमी तेच यूज करते. आणि मी जेवणामध्ये बनवलेला राईस होता तो सुरती कोलम राईस मी यूज करते डेली जेवणासाठी. कारण जो लॉंग ग्रेन राईस आहे बासमती राईस हा रोज खाण्यासाठी योग्य नाही. त्यामुळे मी रोजच्या जेवणासाठी सुरती कोलम हाच राईस यूज करते. आणि मी आज बनवली होती बाजरीची भाकरी. तर बाजरीचं पीठ इथे भेटून जातं बऱ्यापैकी, आपल्या गावाकडच्यासारखं तर नाही भेटत, पण ॲटलिस्ट भाकरी होते त्याची. मी काय करते की उकळत्या पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये पीठ टाकून ते वाफवून घेते आणि मग त्याची लाटून भाकरी बनवते चपातीसारखी. तर ती गार्गीलाही खूप आवडते, त्यामुळे ती खाते गार्गी. अदरवाईज मग कडक होते भाकरी, त्यामुळे ती खात नाही. आपल्या गावाकडच्यासारखी टेस्ट येत नाही भाकरी. माझं सर्व क्लिनिंग वगैरे झालेलं आहे आणि मी गार्गीसाठी 6 बदाम भिजवलेले आहेत उद्या सकाळी उठल्यावर तिला खायला देण्यासाठी. आणि आता मी इथेच हा व्लॉग संपवते. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब